एव्हरीवन, आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि उद्याचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी, कारण की मी उद्या 50 वर्षाची पूर्ण होत आहे. हो, मी यूट्यूबला पोस्ट टाकल्या होत्या. खूप सगळ्या मैत्रिणींनी मला ॲडव्हान्समध्ये बड्डे विश केलं, तर थँक्यू सो मच. आणि मी असंही म्हटलं होतं की तुमचे जर काही प्रश्न असतील की 40 ते 50 वयाबद्दल आपण सोशल मीडियावर बरंच ऐकतो नाही का, 40 नंतर असं होतं, 50मध्ये असं होतं, असं काही तुमचे जर प्रश्न असतील, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही पोस्ट खाली कमेंट करा. मी त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल. तर तुम्ही ती पोस्ट पाहिली नसेल तर बघा, तिथे कमेंट करा किंवा या व्हिडिओ खाली केले तरी चालेल. मी नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. 50 हा नुसता माझ्यासाठी आकडा नसून हे खूप मोठ्या माझ्या जीवनाचा खूप मोठा प्रवास आहे असं मी म्हणेल. आणि या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्या, खूप म्हणजे खूप गोष्टी घडून गेल्या. तर त्यात सगळ्यात चांगल्या घडल्या असंही नाही आणि सगळ्याच वाईट घडल्या असंही नाही. खूप काही कमवलं आणि खूप काही गमवलं देखील. चांगल्या गोष्टी घडल्या लाईफमध्ये, त्या आपल्या पुण्यकर्मांचं फल होतं असंच मी समजते. आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या ते आपलं दुर्दैव. त्याच्यामध्ये मला नमूद करायला खूप दुःख होतं आहे, परंतु आजपर्यंतच्या आयुष्यातली माझ्या सगळ्यात दुर्दैवी घटना कुठली असेल तर ती म्हणजे माझा भाऊ गमावणं. मला सगळ्यांना माहितीच आहे ते. तो असा लॉस आहे की तो कशानेच भरून निघू शकत नाही. या 50 वर्षामध्ये खूप चढ उतार आले आयुष्यामध्ये, खूप म्हणजे खूप प्रचंड आले. आता तुम्ही म्हणाल की नवीन तुझ्याच बाबतीत असं घडलं, असं नाही. प्रत्येकाच्याच लाईफमध्ये चढ उतार येतात. आणि मला मान्य आहे, हो, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये खूप चढ उतार येतात. परंतु मी जेव्हा माझ्या आयुष्याकडे बघते ना, माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड चढ उतार. आता मी जरी सोशल मीडियावर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे, तुमच्याशी मी माझं लाईफ शेअर करते, परंतु आपण जेव्हा समाजामध्ये जगत असतो, वावरत असतो, आपणच एक मर्यादेची रेषा आपल्या सभोवती आखली पाहिजे. आणि सोशल मीडियावर जरी आहे तरी आपल्याला कुठल्या गोष्टी शेअर करायला हव्या किंवा करायला नको हे आपल्याला त्याचं भान असलं पाहिजे. तर ते भान लक्षात घेता सगळ्याच गोष्टी तुमच्याशी मी शेअर केल्या आहे असं नाही म्हणता येणार. तर खूप अप्स अँड डाऊन माझ्या लाईफमध्ये आले. 50 नंतरचं आयुष्य मी परवापासून जगल. आपल्या प्रत्येकाला कुणाला किती आयुष्य आहे आपल्याला नाही माहिती. आज मी बोलते, उद्या मी राहील की नाही सांगता येत नाही. काही गोष्टी परमेश्वराच्याच हातात आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु हो, इथून पुढचं आयुष्य तरी मला एक जगायचं आहे म्हणून जगते, जे की मी खूपदा बोलते. ते मी नाही बोलायचं असं मी ठरवलं आहे. खूप मोठी गोष्ट मी ही ठरवली माझ्या मते. तर मला स्वतःसाठी जगायचं आहे असं मी म्हणेल. आणि म्हणूनच मी माझ्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी मी काही खास असे निर्णय घेतले. ते निर्णय काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आणि माझ्या 50व्या वाढदिवसाचं गिफ्ट मला तुमच्याकडून, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जस्ट किडिंग. तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जे मी काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये मुख्यतः माझ्या दिवसाची सुरुवात कशी असेल, पैसा, संपत्ती, नाती आणि स्वतःसाठी वेळ, या सगळ्या गोष्टीचं मी एक नियोजन करणार आहे. त्याचबरोबर शरीराची काळजी तर मी घेणारच आहे आणि माझ्या मनाची देखील काळजी मी घेणार आहे. माझ्या मनाला मी जपणार आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या मला करायच्या होत्या, परंतु इतरांमुळे किंवा माझ्या संसारामुळे मी ज्या नाही करू शकली, त्या गोष्टी मला करायच्या आहेत. आता काय पूर्वीसारखे लोक 100 वर्ष जगत नाही. आणि परत तुम्ही म्हणाल, सोनाली असं नाही बोललं पाहिजे, पण ही फॅक्ट आहे. खरं सांगते, ही फॅक्ट आहे. का कुणास ठाऊक, मला जीवनाविषयी प्रेम नाही आहे. म्हणजे असं की जगायचं असतं ना. मी अशी पण लोकं बघते ज्यांना खूप आवडतं जगायला, आणि छान आहे, खरंच ॲप्रिशिएट केलं पाहिजे. ज्यांना मरणाची भीती वाटते किंवा खूप जगायला आवडतं, मी का कुणास ठाऊक, मी त्यातली नाही आहे. मला जीवनाविषयी कधीच प्रेम नव्हतं. म्हणजे ठीक आहे, ज्या दिवशी म्हणजे आनंदाने आपण स्वीकारलंच पाहिजे. जसं जीवन हे सत्य आहे तसं मृत्यू सत्य आहे. तर माझं असंच आहे की ठीक आहे बाबा, देवा जेव्हा तू घेऊन जायचं तुला, तू घेऊन जा, असं मृत्यूचंही वेलकम करणार, असं माझं नेचर आहे. तर कुणाकुणाला असं वाटेल की 50मध्ये काय बुवा, नाही का, कोणी असा पण दृष्टीने विचार करू शकतं. झालं ना, आता झालं, 50 वर्ष जगलं गेलं. तरी पण सुद्धा मी असं म्हणेल की खरं तर स्वतःला नव्याने ओळखण्याची ही वेळ आहे असं मी म्हणेल. सगळ्याच गोष्टी परफेक्ट करायच्या नाही आहे मला. मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. ऑफकोर्स मला परफेक्टनेस खूप आवडतो. मी माझ्या घराला घेऊन खूप परफेक्ट आहे. तुम्ही पण बघता, तुम्ही ॲप्रिशिएट पण करता, थँक्यू फॉर दॅट. पण आता मला एकदम आनंदी, निरोगी आणि स्वतःसाठी जगायचं आहे. मग इथून मागे मी इतरांसाठी जगत आले का? तर नाही. नक्कीच मी स्वतःसाठीच जगत आले. आणि 50 वर्षामध्ये मी स्वतःसाठी काहीच केलं नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही. तर खूप गोष्टी मी केल्या. भले मला इतरांनी पुश केलं, इतरांनी म्हणण्यापेक्षा प्रशांतजींनी, जे की माझे लाईफ पार्टनर आहे, लकीली ते मला लाभलेले, त्यांनी मला पुश केलं.
आणि मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, जसं की तुम्हाला माहिती आहे खूप सगळे ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट केलं, छोटी मोठी ॲक्टिंग केली, जे पण काही माझे पण शौक होते. मी स्क्रीनवर दिसायला हवी, मला रेड कार्पेटवर वॉक करायचं आहे किंवा बऱ्याचशा माझ्या अशा इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. तर मी माझ्यासाठी नक्कीच जगले. तरीसुद्धा असे कोणते खास बदल मी माझ्या जीवनात माझ्यासाठी करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि आज मी ह्या व्हिडिओमध्ये ना एकदम मनापासून जे माझे मनातल्या गोष्टी मी आज तुमच्याशी ह्या व्हिडिओद्वारे बोलणार आहे, जेणेकरून तुमच्यासाठी तुमच्यापैकी अनेक जणींना स्वतःसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा माझ्या ह्या व्हिडिओतून मिळेल, असेच माझे प्रयत्न असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला यातला कुठला पॉईंट जास्त आवडला ते मला नक्की सांगा. सगळ्यात पहिले तर माझी उठण्याची वेळ दिवसाच्या सुरुवातीपासून मी सुरुवात करते. तर हो, मुलं स्कूलला जायचे त्यावेळेस मुलांच्या शाळेच्या निमित्ताने 6ला वगैरे मी उठायची, 6, 6:15, 6:30. 6च्या आधी मी लाईफमध्ये कधी उठली नाही आहे. हो, लग्नाच्या आधी 5:30ला माझ्या माहेरी 5:30ला पाणी यायचं, तर पाणी भरायला 5:30ला उठावं लागायचं. पण गेली 28-29 वर्ष ज्यावेळेस मुलांचं स्कूल असायचं तेव्हा मी 6-6:30ला उठायची. परंतु जसं मुलांचं स्कूलिंग संपलं आणि लॉकडाऊन वगैरे तेव्हापासून मी बऱ्यापैकी बेशिस्त झाले असं म्हणायला काय हरकत नाही. सध्या माझं उठण्याचं जे टायमिंग आहे ते 8 आहे. जाग येते मला, प्रशांतजी पहाटेच उठलेले असतात, ते 4लाच उठलेले असतात, तर मला जाग येते त्यांनी आवाज केला, परंतु मी नाही उठत 8 वाजेपर्यंत. 8, 8:30, कधी रात्री जागरण झालं तर 9सुद्धा वाजता, जी की खूप चुकीची गोष्ट आहे. तर मी आता असं ठरवलं आहे की काही झालं तरी 7 वाजता, एकदम पहाटे नका अपेक्षा करू, परंतु हो 7 वाजता मी झोपेतनं उठायचं ठरवलं आहे. त्यानंतर उठल्यानंतर काही झालं तरी 15 मिनटं का होईना मी स्वतःसाठी प्राणायाम करणार आहे. ओमचं उच्चारण, अनुलोम विलोम, भ्रामरी असे काही बेसिक प्राणायाम करणार आहे आणि बॉडीचे स्ट्रेचेस करणार आहे. त्यानंतर अर्धा तास का होईना मी खाली सोसायटीमध्ये वॉक करायला जाणार आहे. जसं की माझं स्पाईनचं ऑपरेशन झालं तर मी जिमला जाऊ शकत नाही, तर मला वर्कआउट करायला खूप आवडायचं. तुम्ही जर पूर्वीपासून माझे व्हिडिओ बघत असाल, मला वेट ट्रेनिंग वगैरे करायला खूप आवडायचं, परंतु ते आता नाही करू शकत, म्हणजे अजून तरी मला डॉक्टरांनी परमिशन नाही दिली. तर मी वॉक करेल, अर्धा तास वॉक करणार आहे. त्यानंतर आल्यानंतर शांत बसून मी पाणी पिणार आहे. हेल्पर येण्याआधी मी घर सगळं नीटनेटकं करते, झाडायला त्यांना सोयीस्कर होईल असं सगळं जिथल्या जिथे. ते रात्री झोपण्याआधी पण केलेलं असतं, परत सकाळी पण करते. जोपर्यंत हाऊस हेल्पर घर क्लीन करून जात नाही तोपर्यंत माझा तो अर्धा तास तरी रोज मी घराला देते. आज या रूममधली वस्तू सरकं, उद्या ते मी करणार आहे. घरासाठी ती माझी प्रायोरिटी आहे असं मी समजेल, कारण माझं घर स्वच्छ नीटनेटकं टापटीप दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी अर्धा तास तरी मी रोज घराला देते आणि तो मी ॲज इट इज देणार आहे. सध्याचं जे माझं ईटिंग पॅटर्न आहे की मी ब्रेकफास्ट नाही करत, तर मी ते तसंच ठेवणार आहे, कारण की असंही मला देवपूजेच्या आधी काही खायला नाही आवडत आणि मग देवपूजा माझी 1 तास चालते आरामशीर आणि दिवसातनं 2 मील माझ्या वयामानानुसारही योग्य आहे. मी ब्रेकफास्ट नाही करत गेले काही महिने आणि मी डायरेक्ट 2 मील घेते. 12 ते 7, कधी 7चं 7:30 होतं, म्हणजे 12 ते 8 ह्या 8 तास माझी ईटिंग विंडो आहे, ती मी ॲज इट इज ठेवणार आहे, कारण की मला नाही ब्रेकफास्टची गरज वाटत. परंतु हे 2च मील घेते. जवळजवळ 18 तासाचं माझं फास्टिंग होतं, इंटरमिडिएट फास्टिंग मी करते. तर तरीसुद्धा माझ्या बॉडीवर विशेष असे फरक नाही, म्हणजे मी बारीक वगैरे नाही झाले, परंतु ते खाताना मी खूपदा अनहेल्दी गोष्टी, जसं मला तूप लावून पोळी गुळाच्या चहाबरोबर मी 2-2 पोळ्या खाऊन जाते, झालं माझं लंच झालं, मग मी त्याच्यावर काही नाही खात. तर मी असं नाही म्हणू शकत आज की मी डायरेक्ट चहा बंद करणार आहे, परंतु जो मी मोठा काचेचा ग्लास भरून घेते त्याची क्वांटिटी मी कमी करणार आहे, कपच चेंज करून टाकणार आहे, हाफ क्वांटिटी करणार आहे डायरेक्ट चहाची आणि हळूहळू तो बंद करण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. या 2 मीलमधून एकतरी हिरवी पालेभाजी माझ्या शरीरात गेली पाहिजे, मग ती मेथी असेल, पालक असेल, शेपू असेल, कुठली का होईना एक हिरवी भाजी माझ्या शरीरात गेली पाहिजे, याची मी काळजी घेणार आहे. त्याचबरोबर जेवणामध्ये सालड, काकडी म्हणा, टमॅटो म्हणा, गाजर म्हणा, असं काहीतरी एक फायबरचा सोर्स माझ्या मीलमध्ये असलाच पाहिजे, याची देखील मी काळजी घेणार आहे. एका वेळेस एकच कडधान्य, म्हणजे जर सकाळच्या जेवणात मी पोळी घेतली, पण शक्यतो मी असं भात वगैरे खाणं होतच नाही. रात्री मी पनीर बनवते मोस्टली घरच्या दुधाचं आणि बेसनमध्ये टाकून त्याचे चिले करते, त्याच्यावर मी लोणचं खाते, हे चुकी करते. तर बेसिकली मी माझ्या डाएटवर लक्ष देणार आहे की माझ्या डाएटमध्ये त्याचबरोबर काही झालं तरी दिवसातनं कमीत कमी 3-3.5 लिटर पाणी पिण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते माझं असंही होतं. सकाळी माझ्याकडून खूप पाणी पिलं जातं, जसं जसं दिवस चढतो पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं, पण ते पाणी पिणं 3-3.5 लिटर पाणी मी दिवसातून पिलं गेलं पाहिजे, याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर झोपायची वेळ, जे की खूप चुकीचं मी करते की मी 11, 12, 1 वाजेपर्यंत झोपत नाही, तर मी 11च्या आत बेडमध्ये गेली पाहिजे, 11पर्यंत मी झोपून गेली पाहिजे. म्हणजे 11ला झोपली तर 7ला उठली तर 8 तास माझी झोप होईल, जे की खूप गरजेचं आहे. 50 नंतर 8 ते 9 तास तुम्ही झोपू शकता, पण ॲटलिस्ट 8 तास तरी माझी झोप होईल, तर ते एक मी करणार आहे. त्यानंतर झोपण्याआधी बऱ्याचदा मी घरातले सगळे झोपता, मिस्टर झोपता, मुलगा कधी असतो कधी नसतो, तर मी मोबाईलवर टाईमपास करत असते, जोपर्यंत माझे डोळे दुखून येत नाही, थकत नाही, आणि तोपर्यंत फक्त जेव्हा डोळे थकतात तेव्हा मग मी झोपायला जाते. तर मी झोपण्याचा 1 तास तरी, आता मला 11ला झोपायचं आहे, 10 पासून मी मोबाईल बघायचं नाही, हा एक नियम करणार आहे. आणि सकाळी उठल्यानंतर टाईम बघते मोबाईलमध्ये,
अच्छा 6:15 झाले का घ्या झोपून, 7:30 झाले का घ्या झोपून. मोबाईल बघते तर तसं करणारच नाही. जाग आली की पहिले उठेल, या सगळ्या गोष्टी करेल. उठल्या उठल्या 1 तास कमीत कमी मोबाईल बघणार नाही. हा एक नियम मी स्वतःसाठी ठेवणार आहे. माझ्या मनाविरुद्ध जेव्हा गोष्टी घडतात किंवा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी घडतात तर मी खूप लवकर रिॲक्ट करते. खूप म्हणजे खूप लवकर रिॲक्ट करते. मी खूप चिडते. तर मी माझं चिडणं कमी करणार आहे आणि मला लगेच उत्तर द्यायला आवडतं, लगेच तडकाफडकी. त्याच्यापेक्षा शांत राहायचं. समोरची व्यक्ती कोणी असो, ती चिडली आहे, ती काही बोलते आपल्याला न पटण्यासारखं, तरी पण शांत राहायला मी शिकणार आहे. कारण चिडल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आणि मी सांगते की हो, मी खूप चिडकी आहे, मला खूप लवकर राग येतो आणि जेव्हा मी चिडते तेव्हा मी रागासंतापात काही बोलते. मग ते कोणी असो, तर ते मला कमी करायचं आहे. त्याचबरोबर असे काही लोकं आहे, लांबचे नसतात, असे लोकं जवळचेच असतात, ज्यांच्या काही गोष्टी मला खटकलेल्या आहे आणि बुवा त्या मला खटकल्या म्हणूनच चुकीच्या आहे असं नाही. तर त्या कुणालाही सांगितलं तर कोणी म्हणाल हो हे चुकीचंच आहे. तर अशा लोकांबद्दल जो माझ्या मनात राग आहे, मग ते माहेरचे असतील, सासरचे असतील, कोणी असेल, तर त्या लोकांना मी म्हणजे ते काही माझ्या माफीची वाट नाही बघत आहे. त्यांचं कुणाचं काही अडलं नाही आहे माझ्याजवळ. परंतु मला त्या गोष्टी, माझं एक नेचर आहे, जे की खूप चुकीचं आहे. मी आज तुम्हाला सांगते. मी पास्ट, जो की म्हटलं जातं की पास्ट हा विसरून जायचा असतो. आपल्या भूतकाळात काय घडलं हे विसरून जायचं असतं आणि पुढे चालायचं असतं माणसाने. न पास्टमध्ये जगायचं ना फ्युचरमध्ये, प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. परंतु माझ्याकडून माझा पास्ट सुटतच नाही. ज्यांनी कोणी माझ्यासाठी, आणि मानवाचं नेचर हे चांगलं केलेला माणूस विसरून जातो, वाईट गोष्टी ध्यानात ठेवतो. ज्यांनी कोणी माझ्याशी वाईट केलं आहे, वाईट वागले, वाईट बोलले, ते सगळं माझ्या इथे फिट असतं. मग ते कोणी असो, मग ते माझ्या जन्मदाते वडील का असेना, त्यांनी मला हर्ट केलं आहे तर ते माझ्या डोक्यात असतं, मी ते धरून ठेवते. तर ते मला हळूहळू कमी करायचं आहे. कोणाला म्हणजे जसं मी म्हटलं, कोणाला माझ्या माफीची गरज नाही, कोणाचं काही अडलं नाही. पण त्या गोष्टी आठवतात तेव्हा आपल्याला स्वतःलाच त्याचा त्रास होतो, की याने असं केलं, हिने असं केलं, ती तशी वागली. म्हणून त्यांना हळूहळू मी माफ करणार आहे. की माफ केलं बा तुम्हाला का, की मला माझ्या मनाला होणारा त्रास कमी करायचा आहे, म्हणून माफ करायला शिकणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, मी नाही म्हणायला शिकणार आहे. जी गोष्ट आपल्याला नाही पटत, मग ती काही असो XYZ, त्या गोष्टीसाठी आपण नाही म्हटलं पाहिजे. आपण काय करतो माहिती का, समोरच्याला काय वाटेल, समोरच्याला वाईट वाटेल, समोरची व्यक्ती नाराज होईल आणि म्हणून आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण करतो. तर त्या गोष्टींना मी स्पष्टपणे नाही म्हणायला शिकणार आहे, की नाही, मी नाही करू शकत, मी नाही म्हणायला शिकणार आहे. त्याचबरोबर एक शरीराची काळजी म्हणून वर्षातनं मी माझे हेल्थ चेकअप, जे की गरजेचे असतात, ते सगळे मी चेकअप करणार आहे. 50 उलटल्यानंतर डोळे, दात हे खूप महत्त्वाचे आपले बॉडीचे पार्ट आहेत. त्यांचं 6 महिन्यातनं एकदा तरी आपण रुटीन चेकअप केलं पाहिजे. टचवूड की मी 50 वर्षाची झाले, परंतु मला एक मणक्यांचा, स्पाईनचा सोडला तर कुठलाच हेल्थ इश्यू नाही, कुठलाच नाही. आपण बघतो हल्ली खूप लोकांना खूप सगळे हेल्थ इश्यू असतात. शुगर, हाय ब्लड प्रेशर, थायरॉईड, बीपीची गोळी असते. हाय ब्लड प्रेशर म्हटलं की बीपीची गोळी येणारच. खूप सगळे शारीरिक त्रास असतात. मला एक स्पाईनचा सोडला तर दुसरा कुठलाच त्रास मला नाही आहे. परमेश्वराची खूप कृपा आहे माझ्यावर, मी असं म्हणेन. आणि माझे हेच प्रयत्न राहतील. माझ्या वडिलांना डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांना अटॅक येऊन गेले, त्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे. माझ्या आईला हाय ब्लड प्रेशर आहे, तिला बीपीची गोळी गेले कित्येक वर्षापासून. तर हे आजार असे आपल्याकडे येतात, ते हेरिडिटी असतं. आईवडिलांना जे आजार असतात ते मुलांना होतात. तर मी हेच प्रयत्न करणार आहे की मला आयुष्यात कुठलाच आजार होऊ नये. मला औषधं घ्यायला बिलकुल आवडत नाही आणि कुणालाच नाही आवडत, पण आपल्या प्रशांतजींना फार आवडतं. आवड म्हणून नाही, त्यांना आता असे हार्ट अटॅक वगैरे येऊन गेला आहे, त्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे, त्यांनाही हाय ब्लड प्रेशर आहे, त्याच्यामुळे त्यांना दिवसातून 7-8 गोळ्या घ्याव्या लागतात. माझं किती डोकं दुखलं तरी मी गोळी घेत नाही, राहील आपोआप या याच्याने. आणि हेच प्रयत्न करणार आहे की मला कधीही कुठलाही आजार न हो. ते खूप महत्त्वाचं आहे. शेवटी असं म्हटलं जातं की आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती असते आणि जर जान है तो जहान है, आणि हे जर आपण व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच इतर गोष्टीही आपोआप व्यवस्थित होतील. त्याबरोबर मी जसं म्हटलं, मी खूप सगळं लाईफमध्ये एन्जॉय केलं आहे जीवनामध्ये माझ्या खूप सगळ्या गोष्टी. 21-22मध्ये लग्न झालं. लग्नाच्या आधी जे काही केलं तुम्हाला माहितीच आहे. शेतकऱ्याच्या घरी जन्माला आली होती, त्याच्यामुळे शिक्षणाबरोबर शेतात जाणं, शेताचे कामं, निंदणं, खुरपणं, शेताला पाणी भरणं, बांध खरडणं, गवऱ्या थापणं, ते सगळं केलं. बहीण भावंडांबरोबर लहानची मोठी झाले, भांडणं तणणं, मजा हजा, सगळं प्रेम पण होतं, रागरुसवे पण होता. लग्नानंतर जवळजवळ 8-10 वर्ष खूप स्ट्रिक्ट होते मिस्टर, त्यांच्या शब्दाबाहेर गेले नाही. साडी घालून, असा पदर घेऊन, मोठी टिकली लावून, त्यांना जसं आवडत होतं तसंच राहणीमान ठेवलं. वडिलांनी लग्नाच्या आधी कपडे घालण्यावर, वेस्टर्न कपडे घालायला परवानगी दिली नाही. मग इच्छा होती की लग्न झाल्यावर मिस्टरांच्या घरी, नवऱ्याच्या घरी गेल्यावर घालू. लग्न करून आले तर मिस्टर वडिलांपेक्षाही कठीण, की साडी घालून पदर असा ठेवायचा. पण परमेश्वराने काहीतरी चमत्कार केला आणि 10 वर्षांनी प्रशांतजी चेंज झाले आणि तुम्ही तर बघताच आहे, सध्या मी सगळ्या टाईपचे कपडे घालते आणि छान लाईफ एन्जॉय करते. तर 10 वर्ष मात्र फक्त साडी आणि साडी, गाऊनसुद्धा अलाउड नव्हतं मला. त्याच्यातही मी आनंदीच होते. काय त्यांनी जेव्हा परवानगी दिली तेव्हा ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केलं. 2013 ते 2018 या 4-5 वर्षामध्ये खूप सगळे टायटल जिंकले. मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केलं.
खूप ठिकाणी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. खूप बऱ्याच ठिकाणी माझा सत्कार झाला. बऱ्याचशा ट्रॉफी मी जिंकल्या. एक शोक म्हणून सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये सलमान खानच्या सेकंदाचे का होईना, मिनिटाचे का होईना रोल केले. त्यानंतर 4 देशांमध्ये फिरून आले. माझ्या लाईफची अचिव्हमेंट मी सांगते तुम्हाला. 4 देशांमध्ये मी फिरून आले. त्यानंतर गोवा माझं खूप आवडीचं ठिकाण आहे. बऱ्याचदा मी गोव्याला गेले. मला वर्कआउट करायला खूप आवडतं. बरीच वर्ष मी व्यायाम केला, वेट ट्रेनिंग केली, पर्सनल ट्रेनर हायर केला, घरी पण जिम केलं होतं. त्यानंतर मला स्विमिंग आवडते. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या सोसायट्यांमध्ये राहिलो, स्विमिंग पूल होता, मी स्विमिंग एन्जॉय केलं. तुमच्याबरोबर ते शेअर देखील केलेलं आहे. त्याचबरोबर मी ग्रूमिंग क्लासेस घेतले, थोडेफार पैसेही कमवले. गेल्या 5-7 वर्षापासून यूट्यूबवर आहे. फुल फुलाची पाकळी इथूनही कमवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मुलं, माझ्या लाईफची अचिव्हमेंट म्हणजे माझे मुलं प्रतीक आणि करीना. परमेश्वराच्या कृपेने खूप छान, खूप गोड असे माझे मुलं आहे, जे माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करता. मुलगा माझा आता 8 ऑक्टोबरला 27 वर्षाचा होईल आणि मुलगी 27 ऑक्टोबरला 22 वर्षाची होईल. पण माझ्या मुलांनी आत्तापर्यंत एकही अशी गोष्ट केली नाही ज्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटेल की आम्हाला खाली मान घालावी लागेल. अशी एकही गोष्ट केली नाही आणि याचा मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे आणि परमेश्वराचे मी खूप म्हणजे खूप ऋणी आहे या गोष्टीसाठी मी. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लाईफ पार्टनर प्रशांतजी. जे पण मी माझ्या लाईफमध्ये करू शकले, जे पण मी काही केलं, त्यांचा सपोर्ट नसता तर मी काहीच करू शकले नसते. मी जन्माला येऊन लग्न होईपर्यंत सिन्नर तालुक्याच्या गावाच्या बाहेर कधीच गेले नव्हते. मला जगाचं 0 नॉलेज होतं. पण प्रशांतजींनी मला लाईफमध्ये खूप सपोर्ट केला, खूप पुश केलं. म्हणून मी खूप काही जे पण मी बोलून दाखवलं ते सगळं मी करू शकले. 4 देश फिरून आले आणि ज्या ज्या माझ्या इच्छा अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण होऊ शकल्या, कारण की त्यांचा सपोर्ट होता म्हणून. आणि याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्यांनी अशा गोष्टी नाही केल्या की ज्या मला नाही पटल्या, त्यासुद्धा केल्या. परंतु जसं नाण्याला 2 बाजू असतात. आपल्यापैकी कोणीच परफेक्ट नाही आहे. माझ्यामध्ये काही चांगले गुण आहेत तर काही वाईट गुणही आहे. तसंच त्यांच्यातही काही चांगले गुण आहेत तर काही वाईट गुण आहे. पण आपण चांगलं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. म्हणून त्यांनी केलेलं वाईट सोडून देऊन चांगलं जे केलं ते मी तुम्हाला सांगितलं. जसं मी सुरुवातीला म्हटले, खूप टफ टाईम बघितला आहे लाईफमध्ये, खूप चढ-उतार बघितले. पण याचंच नाव जीवन आहे, नाही का? प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. असं कोण आहे ज्याच्या जीवनात संघर्ष नाही? मी काय जगा वेगळी नाही की माझ्या जीवनात संघर्ष आहे, नाही का? चालायचं, आपल्या कर्माची फळं आपण भोगत असतो. आहे त्याच्यात सुखी समाधानी राहायचं. आणि हो, मी परमेश्वराला रोज रात्री देवासमोर हात जोडून ग्रॅटिट्यूड देवाला सांगते की परमेश्वरा, मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, तुझ्या कृपेने ते सगळं आहे आमच्याकडे. तर तुझी खूप खूप आभारी, तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि सकाळी जेव्हा देवपूजा करते देवाला अशीच प्रार्थना करते की भगवंता, चुकलं माकलं क्षमा कर, माझा अपराध पोटात घाल, माझ्या संपूर्ण परिवाराला, मला नम्रता व शांतता दे, संपूर्ण जगाचे कल्याण कर आणि त्याचबरोबर माझेही कल्याण कर, अशी मी रोज देवाला प्रार्थना करत असते. तर हे काही मी बदल करायचे ठरवले माझ्या जीवनामध्ये. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे काही पॉईंट असतील की तू हे पण चेंज कर बुवा, हे पण ॲड ऑन कर तुझ्या लाईफमध्ये, तर तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगू शकता की मी काय बदल करायला हवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.